तिकडे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या अक्षय कर्डिले यांचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोविंद मुकांटेंचा पराभव इथं झालेला आहे, तर अक्षय कर्डिले यांचा विजय झालेला आहे। विजयानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष इथं साजरा करण्यात आलेला आहे। राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय झाला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोविंद मुकाटेंचा पराभव झालेला आहे। 1,10,000चं लीड घेतलेलं आहे आपण या निवडणुकीमध्ये आणि एक मोठा विजय संपादन केलेला आहे। काय पहिली भावना? हा विजय मी पूर्णपणे माझ्या वडिलांना समर्पित करतो। हे जे काही आज आपण सर्व पाहतोय घडतंय हे सगळं माझ्या वडिलांनी घडवलेलं आहे। म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य समाजसेवेमध्ये दिलंय। एक एक माणूस साहेबांनी जोडलाय। आज हा प्रत्येक माणूस माझ्यासोबत 6 महिन्यापासून रात्रचा दिवस एक करून माझ्यासाठी फिरतोय, काम करतोय। ही जाणीव मला आयुष्यभर राहील। अनेक निवडणुका भविष्यामध्ये येत्या, पण ही निवडणूक मात्र मी माझ्या आयुष्यात हा क्षण कधीच विसरू शकत नाही। मोठा क्षण आहे माझ्या आयुष्यामध्ये। माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आहे। अत्यंत सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला होता। अगदी ग्रामीण भागातला साधा माणूसही त्यांना सरळ भेटायचा, जनता दरबार भरायचा। तीच परिस्थिती तुमच्या बाबतीत पुढे सुरू राहणार आहे का? 100% आज कर्डिले साहेब म्हणून माझ्याकडे आज प्रत्येक व्यक्ती पाहतोय, तर माझं देखील कर्तव्य आणि जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये मी देखील त्यांच्या सर्वांसाठी जसे कर्डिले साहेब होते तसेच कर्डिले साहेब म्हणूनच मी भविष्यामध्ये काम करणार आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।